नमस्कार, अंजली किचनमध्ये तुमचे आज स्वागत आहे। आज मी तुम्हाला बनवून दाखवते मस्त असा रेशनच्या तांदळाचा पेपर डोसा। तर त्यासाठी हे रेशनिंगचे तांदूळ मी घेतलेले आहेत। 4 वाट्या तांदूळ घेतलेले आहेत। हे तांदूळ खूप जुने असतात आणि जाड पण असतात, त्यामुळे ह्याचे डोसे मस्त होतात आपले। इथे घेतली मी 1 वाटी भरून उडदाची डाळ, थोडीशी आपल्याला हरभऱ्याची डाळ, ह्याच्यामुळे आपल्या डोश्यांना छान कलर येतो। आणि थोडासा आपण मेथ्या घेतलेल्या आहेत इथं। हे तांदूळ खूप खराब असतात, त्यामुळे ह्याला 6 ते 7 वेळा धुणं गरजेचं असतं, नाहीतर आपण जे डोसे करू त्याचा वास येतो थोडासा जुनट। बघा किती खरं पाणी निघालं ह्याच्यातनं, त्यामुळे हाताने चोळूनच हे तांदूळ धुवून घ्यायचे आपल्याला। आता मी अजून 3-4 वेळा हे तांदूळ धुवून घेते। बघा आता हे मस्त मी 7 ते 8 वेळा हे पाण्याने धुतलेत तांदूळ, मस्त पांढरे शुभ्र निघलेत। आता ह्यात आपण पाणी टाकूया आणि मस्त हे संध्याकाळी, आता मी 3 वाजता हे तांदूळ टाकले, संध्याकाळी आपल्याला 7 वाजेपर्यंत हे मस्त भिजू द्यायचं आणि त्यानंतर मिक्सरवर मी वाटणार आहे। आता हे छान आपण झाकून ठेवूया। तिने आता हे मस्त आपण झाकून ठेवूया, संध्याकाळी 7 वाजता ह्याला मस्त वाटून दाखवते तुम्हाला मी। अशा पद्धतीने आता हे आपलं 5 तास होऊन गेलेले आहेत। मस्त आपलं आता हे भिजलेले आहेत बघा, डाळ, तांदूळ आणि मेथ्या हे सर्व भिजून झाले छान। आता आपण वाटायला घेतोय। डाळ पण छान फुगली हरभऱ्याची ह्याच्यातली। आता आपण ह्यातलंच पाणी ह्याच्यामध्ये टाकणार आहे, पाणी फेकू द्यायचं नाही आपल्याला ह्यातलं। अशा पद्धतीने आता मस्त हे आपलं वाटून झालेलं आहे, मस्त खूप बारीक असं हे बघा, एकदम असं स्मूथ झाले। आता आपण हे काढून घेतोय। अशा पद्धतीने बघा छान आपलं आता हे मस्त वाटून झालेलं आहे। आता आपण ह्या पातेल्यामध्ये काढून घेते। अशा पद्धतीने आता मी पूर्ण हे सगळं पीठ तयार करून घेते। आता अशा पद्धतीने हे मस्त आपलं पीठ आता वाटून झालेलं आहे, एकदम बारीक असं मऊसूत पीठ वाटलं आहे मी। आता हे आपण सकाळी ह्याचे डोसे बनवणार आहे, याला रात्रभर आपण असंच ठेवणार आहे। हे फक्त जास्त मोठ्या पातेल्यात ठेवलं कारण उन्हाळा असल्यामुळे आपलं पीठ छान फुगून येणार आहे, त्यासाठी जास्त मोठ्या पातेल्यात ठेवलं आहे। आता बाकीची रेसिपी तुम्हाला मी सकाळी दाखवू। मस्त असं वाटून ठेवलं होतं, छान फसफसून आलं आहे बघा। तिथं आपण टाकणार आहे आता थोडंसं मीठ। आणि टाकूया थोडंसं पाणी। छान झाले, अशा पद्धतीने हे पीठ करून घेतलंय बघा। आता आपण डोसा टाकू। इथं तवा गरम केलेला आहे। थोडंसं आपण ह्या कांद्याच्या साह्याने इथं तेल लावून घेऊ। ह्यामध्ये थोडा इनो पण टाकला आहे मी।
अशा पद्धतीने आता हा डोसा मी टाकून घेतला याच्यावर. थोडं ह्याच्यावर तेल सोडूया आता. डोसा मस्त आपला होत आलेला आहे. पूर्ण ह्याला आपण असं लाल करून घेणार आहे. आपण तवा फिरवून घेऊया. आपला डोसा तयार झालेला आहे आता. सोबत सांबार पण ठेवले आपण. तर आपण दुसरा पण टाकून घेऊया. कढईने ह्याला पण तेल सोडते. चारी बाजूने आपण ह्याला गॅसवर तवा फिरून घेऊया. मस्त ह्याला कलर यायला लागलाय बघा आता. पूर्ण खालपर्यंत आपला भाजून वरती पण ह्याला भाजलेला कलर आलाय छान. बघू शकताय तुम्ही आपला पेपर डोसा मस्त पातळ पण झाला आणि कुरकुरीत पण झाला आहे. अरे मस्त आपले हे पेपर डोसे तयार झालेत. मस्त कुरकुरीत पण झालेत, छान झालेत, पातळ. इथं मी सोबत सांबार ठेवले. सांबारची मी पहिली व्हिडिओ बनवून टाकलेली आहे. चटणीची पण टाकलेली आहे. त्याची लिंक तुम्हाला मी पाठवते. जर माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की माझ्या चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. खूप खूप धन्यवाद. कुरकुरीत आपलं झालेलं आहे डोसा आणि चटणी. बरोबर मस्त सांबर. अगदी हॉटेलसारखी चव आली ह्याला मस्त. आता मी खायला घेतले. पहिला पण एक खाल्ला, हा दुसरा खाते आता. डोसा आणि चटणी खायला घेतली. तुम्ही अशा पद्धतीने रेशनच्या तांदळाचे पेपर डोसे तयार करा. खूप छान पातळ, खूप मस्त होतात, चवीला छान लागतात.